रात्री झोपताना हे आठवून डोळ्यात अश्रू येतात की कोणीतरी होतं जे म्हणायचं, झोपू नकोस वेड्या, तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. जर माझं प्रेम खोटं असतं तर या डोळ्यात अश्रू नसते. मी दुसऱ्या कोणाच्या तरी आयुष्यात आनंदी राहिलो असतो. तुझी आठवण काढून रात्रंदिवस रडलो नसतो. तुला पाहण्यासाठी हे मन आतुर होतं. फक्त तुझ्याच प्रतीक्षेत हे मन तळमळतं. कसं समजवूया मनाला, जे माझं असूनही फक्त तुझ्यासाठी धडधडतं. प्रत्येक रात्री मला एक नाव आठवतं. कधी सकाळी तर कधी संध्याकाळी तुझी आठवण येते. मी दुसऱ्यांदा प्रेमात पडण्याचा विचार करतो, पण मग मला माझ्या पहिल्या प्रेमाचा शेवट आठवतो. तू जवळ नसलीस तरी तुझी आठवण सतावत राहते. तू मानशील किंवा नाही, पण रोज तुझी आठवण येते. जरी तू माझ्या जवळ नसलास तरी माझं तुझ्यावरच प्रेम आहे. तुझा फोटो पाहिल्यावर मला तुझी आठवण येते. माझ्या हृदयात इतकी ओढ आहे की मी तुला भेटण्याची नेहमी विनंती करते. हे हृदय तुला पाहण्यासाठी आतुर आहे. ते केवळ तुझीच वाट पाहण्यासाठी आतुर आहे. मी हे माझ्या भोळ्या हृदयाला कसं समजावून सांगू, जे माझं असूनही तुझ्यासाठी धडधडते. तुझ्या आठवणीत मी जग विसरलो, तुझ्या मागे हसायला विसरलो, आणि तू तुझं हृदय जगाला देतेस. तुझ्यानंतर तर मी माझं हृदय द्यायला विसरूनच गेलोय. रात्रीचे 2 वाजले की माझ्या लक्षात येतं की माझ्या भावना समजून घेणारं कोणीच नाही आहे. भेटलीच पाहिजे म्हणून प्रेम करणं म्हणजे डीप लव. भेटणार म्हणून माहिती असून सुद्धा प्रेम करणं म्हणजे स्ट्रॉंग लव. आणि भेटणार नाही हे माहिती असून सुद्धा प्रेम करणं म्हणजे रिअल लव. नातं जपायला रोज बोलणं गरजेचं नसतं. मनात जागा असणं पुरेसं असतं. कारण खरं प्रेम अंतरानं कधीच कमी होत नाही.